श्रीरामपूर शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। आज सकाळी अंदाजे 9 ते 9:30च्या दरम्यान शहरातील वार्ड क्रमांक 2 मधील बजरंग चौक येथे ही घटना घडली। बोलाचालीच्या किरकोळ वादातून संतापाच्या भरात राहुल संजय उपाध्ये या आरोपीने राहुल पवार याच्यावर चॉपरने सपासप वार केल्याची माहिती समोर आली आहे। या भीषण हल्ल्यात राहुल पवार गंभीर जखमी झाला असून स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत त्याला तातडीने लोणी येथे उपचारासाठी हलवले। सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून तो जिवंत असल्याची माहिती मिळत आहे। विशेष म्हणजे आरोपी आणि जखमी राहुल पवार हे पूर्वीचे मित्र असल्याचे समोर आले आहे। किरकोळ वादातून एवढ्या टोकाची घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। जखमी राहुल पवार यांच्या कुटुंबात आई, 2 बहिणी आणि 1 भाऊ असा परिवार असून त्यांचे वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे। दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि श्रीरामपूर शहरात चाललं तरी काय असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून सध्या आरोपीचा शोध सुरू आहे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।